राज्यात मे महिन्यातच दाखल झालेल्या मॉन्सूननं दमदार हजेरी लावली आहे। आज दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने येलो अलर्ट देण्यात आला। मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे, तर हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे। बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या प्रणालीची तीव्रता वाढल्याने या भागात ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय, तर उत्तरेकडे कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्याने पावसाची तीव्रता आता वाढणार आहे। तर सोलापूरमध्ये 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। दमदार पावसाने मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरज गावला मुसळधार पावसाने झोडपलंय। या पावसामुळे भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं, तर दुसरीकडे दापोली तालुक्यातील आजरले, आडे आणि पाडले परिसराला वादळाचा फटका बसलाय। अनेक घरांचे पत्रे उडाले, तर वादळी पावसाच्या भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली आहे। याचबरोबर बीड जिल्ह्यात देखील जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। यातच बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात बिंदुसरा धरण एवढे तुडुंब भरले, त्यामुळे 15 दिवसांपासून पडलेला पाऊस पाणी टंचाईचं संकट दूर करणारा ठरलाय। बिंदुसरा तलावावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी, पाहूयात। बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालेले माझ्या पाठीमागे मी दाखवायचा प्रयत्न करतो। ऐन मे महिन्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी धोधो बरसत आहे आणि याचाच परिणाम म्हणून या बिंदुसरा प्रकल्पाच्या वरचे जे काही साठवण तलाव आहेत ते देखील ओव्हरफ्लो झाल्याने आता बिंदुसरा धरण हे जवळपास 99% भरलेलं आहे। काहीच कालावधीमध्ये हे धरण ओव्हरफ्लो होईल, सांडव्यावरून देखील पाणी वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। विशेषतः आपण जर बघितलं तर मे महिन्यामध्ये हा जो बिंदुसरा प्रकल्प आहे तो हा कोरडा ठाक पडलेला असतो, पण कधी नव्हे ते इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा मे महिन्यामध्ये जो बिंदुसरा प्रकल्प आहे हा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावरती आहे आणि संध्याकाळपर्यंत तो ओव्हरफ्लो देखील होऊ शकतो, सांडव्यावरून देखील पाणी पडू शकतं। मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं तर जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत हे सगळं पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे हे पाणी पाहिल्यानंतर आता बीडकर जरी सुखावले असतील आणि बीड शहराला पाणी पुरवठ्याचा जो काही प्रश्न आहे, पाणी टंचाईचा जो काही प्रश्न आहे, तो पाणी टंचाईचा प्रश्न देखील आता संपुष्टात येणार आहे। इथून जर बीड शहराला पाणी गेलं तर बीडकरांना हे वेळेवरती देखील पाणी मिळणार आहे। त्यामुळे कुठंतरी ऐन मे महिन्यामध्ये दुष्काळी असलेल्या बीड जिल्ह्यामधले जे तलाव आहेत ते आता ओव्हरफ्लो होत आहेत। जे 144 मध्यम लघु प्रकल्प आहेत त्या मध्यम लघु प्रकल्पामधला जो पाणीसाठा आहे तो देखील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे कुठंतरी ज्या दुष्काळाच्या झळा आहेत त्या दुष्काळाच्या झळा देखील बीडकरांना भोगायला मिळणार नाहीत। ही जी अवस्था आहे ही अवस्था ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये हा जो प्रकल्प आहे हा ओव्हरफ्लो होत असतो। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर कधीही हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला नव्हता, मात्र पहिल्यांदा इतिहासामध्ये हा प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर भिवंडीत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात तिथलं नुकसान झालंय। अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शहरातील पद्मानगर येथील श्रीरंगनगर आणि भद्रावती नगरमध्ये नागरिकांच्या घरात नाल्याचं दूषित पाणी शिरलं, त्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्याचं देखील नुकसान झालंय। तर गटारीतील पाणी घरात आल्यानं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। या घटनास्थळावरून आढावा घेत स्थानिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेश पाटील यांनी। भिवंडीत सकाळपासून ढगाळ वातावरण असताना दुपारी अर्धा ते 1 तास मुसळधार पाऊस पडल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने भिवंडी शहरात करण्यात आलेली नाला सफाई फोल ठरल्याचं वास्तव आपल्या समोर आलेलं आहे। आपण भिवंडी शहरातील भद्रावती नगर आणि श्रीरंग नगर मध्ये आहोत। आपण पाहू शकता अशा पद्धतीचे तुंबलेले नाले आपण या ठिकाणी आपण पाहू शकता। शिवाय गटारीचं पाणी या ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, नागरी वस्ती आहे, अशा ठिकाणी गटारीचं पाणी हे अशा पद्धतीने पूर्ण त्या रहिवासी इमारतीमध्ये घुसल्या
त्यामुळे येथील घरातील पाणी घुसल्याचा प्रसंग इथे आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यामुळे येथील नागरिकांना आलेला सुद्धा या ठिकाणावरील काही नागरिक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी त्यांना कशा पद्धतीची समस्या झाली. ताई काय सांगाल, याच्या आधी कधी पाणी भरलं होतं का? नाही, याच्या आधी कधी पाणी नाही भरलं होतं. कशामुळे पाणी भरलंय? हे बिल्डिंगच्या बाथरूम साठी सगळ्यांचे ते सगळे केले नाहीत ना बराबर, म्हणून ते जे पाणी सगळं आलं ते बी पाऊस जास्ती नव्हता आलेला. थोडा पावसामध्येच एवढी आमची नुकसानी झाली. मग जास्ती पाऊस आला तर आम्ही रात्रीला झाला तर काय केलं असतो आम्ही. सामान बर्बाद हो रहा है, सामान भर के थोड़ी ना कोई देता है. और बराबर प्लस ये है कि जब से गटर बना है ये वाला, तब से एक बार गटर साफ भी नहीं हुआ है अपना. 4 साल गटर बन के गया, 4 साल से जमते जमते पूरा भर गया है. कितना दिक्कत हो रहा है. बढ़ोतरी लोग भाड़ा देते हैं, रात दिन मेहनत करके आते हैं अपने लोग. आपण पाहू शकता भिवंडी शहरामध्ये मोलमजुरी करणारी लोक या ठिकाणी या वस्तीमध्ये राहत आहेत आणि अशा लोकवस्तीमध्ये नाले सफाई फुल ठरल्यामुळे येथील लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने घरातील अन्नधान्याची नासाडी, अंथरूण पांघरणाची नासाडी झालेली आहे. पुन्हा एकदा महानगरपालिकेची नाले सफाई फुल ठरल्याचा समोर आल्याचं वास्तव आपण या ठिकाणी पाहू शकता. नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी.